प्रेज द लॉर्ड. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर महाराष्ट्र राज्यातून बोलत आहे. आज आपण स्तोत्र संहिता 150 हा अध्याय वाचणार आहोत आणि आज परमेश्वराचं वचन आपल्याशी काय बोलत आहे, काय परमेश्वराची इच्छा, आपण काय करायला पाहिजे. स्तोत्र 150 आपल्याला परमेश्वराच्या स्तवनाबद्दल शिकवत आहे. परमेश्वराचे स्तवन करा, देवाच्या त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा, त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा, त्याच्या पराक्रमाच्या कृत्यांबद्दल त्याचे स्तवन करा, त्याच्या थोरवीच्या वैफुल्यानुसार त्याचे स्तवन करा, कर्णा वाजून त्याचे स्तवन करा, सतार आणि वीणा वाजून त्याचे स्तवन करा, डफ वाजून व नाच करून त्याचे स्तवन करा, तंतुवाद्य व बासरी वाजून त्याचे स्तवन करा, खणखणणाऱ्या टाळा वाजून त्याचे स्तवन करा, झणझणणाऱ्या झांजा वाजून त्याचे स्तवन करा. प्रत्येक शाश्वत प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण गाणे गातो, गुणगुणत असतो. तर हे वचन आपल्याला सांगते की आपण परमेश्वराचं स्तवन करावं, त्याचं गुणगान गावं. आपण बायबलमध्ये जुन्या करारात यरीहोचा पाडाव पण वाचण्यात येतो. कसं यरीहो शहर पडलं. फक्त त्यांनी 7 दिवस संपूर्ण यरीहो बद्दलच्या भोवती प्रदक्षिणा घालल्या आणि स्तुती आणि स्तवनात राहिले आणि 7व्या दिवशी यरीहो शहर जमीनदोस्त झालं. जेव्हा आपण परमेश्वराचे स्तवन करतो तेव्हा आपल्यावर असलेले सैतानी बंधनं, सैतानी जोखड, आपले कुठलेच काम न होणारे, आपण नेहमी अपयश ठरणारे, त्यावेळेस आपले बंधन तुटले जातात आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आणि जे काम होत नाही, कधी झाले नाही, ते व्हायला सुरुवात होते. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देतो.